नाटक बघायला चाललोय. अगं जरा नीट विचार कर, जोडीदार निवडायचा तोही कसा, आपल्या तोला मोलाचा असावा. अगं कुठे तो भिके कांगाल राजा भाऊ आणि कुठे मी. खाऊन वगैरे आता निघालोय. लागला तुझ्या नामाचा विठ्ठल मंदिराजवळ. एक वाजव जरा पुढे वाजव, मोठा आवाज येतो. अरे रे यार या साइड तर आता पेटपूजा आणि मजा मस्ती करून आलो आहे घरी. आणि मी आलो आहे ॲक्च्युली शेवटच्या दिवशी. तर ह्याच्या आधीचे व्लॉग्स बघायचे असतील तर स्वर्गीय कोकण यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर बघू शकता. कंटिन्यू करूया संध्याकाळचा. आता मी चाललो आहे पिराकडे. आता ही पिराकडे शेवटची थाप असणार आहे, नंतर जाऊ चव्हाट्यावर. दुपारी काल पाऊस
आता पाया पडून घेतोय. चला आता वाजलेत 11 आणि नाटक बघायला चाललो आहे. तर बघूया नाटकचे थोडे सिक्वेन्स दाखवेन तुम्हाला, कारण एवढं मोठं नाटक तर तुम्हाला दाखवू नाही शकत. तर इथे आता नाटकाची तयारी चालू आहे, म्हणजे मेकअप वगैरे करत आहेत. आणि जर पूर्ण नाटक बघायचं असेल तुम्हाला तर आय बटनमध्ये लिंक देतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. सुस्वागत श्रीदेव रामेश्वर, श्रीदेव चव्हाटा, रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू. चालू सादर करत आहोत ग्रामांचे मंडळ 11 फिरावडे आयोजित कौटुंबिक जीवनाचं रहस्याने अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रचून धरायला लावणारं 2 अंकी सामाजिक नाटक जन्मदाता. 2 अंकी सामाजिक नाटक जन्मदाता. तो कधी कुणाला सांगून जातो का? ते मला कसं माहिती आहे? अरे हिंदी काय आपल्याला जमतच नाही, पण काय आहे त्याला पहिला ऐसाच होता है, बाद में बराबर जमता है. ए बाद में प्रथम ना माडीवरती चालता हो, नाहीतर पप्पा जर इथे आले ना तर तुझी चांगली ऍक्टिंग काढतील बाहेर, समजलं? ए पप्पा को मारो गोली, तुला माहिती नाही हम पप्पा के पप्पा है जाने जानी हाँ? अगं माझे बाई आता अभ्यास एकच ऍक्टिंगचा. ऐक समा नाही का विरोध करतील? उलट पप्पा आनंदाने आपल्या लग्नाला संमती देतील. आहेस कुठे? अगं तुझे वडील या गावचे खोत एक श्रीमंत व्यक्ती आणि मी एक गरीब घराण्यातील साध्या शेतकऱ्याचा मुलगा. मग आपलं लग्न होईल का? नन्ना काय चाललंय? बड़े भैया के सामने तुम्हारा ये रोमांस हम हरगिज बर्दाश्त नहीं कर सकते. काय लाज लज्जा आहे की नाही? नाही रे, कशी वाटली माझी ऍक्टिंग? अरे एकदम मस्त झक्कास. अरे पण माझी ऍक्टिंग पेक्षा तुमचाच लव सीन बेस्ट होता. तो पळाला पण मी दारात उभा आहे. अण्णा, काय चाललंय? शोभत का तुला? पप्पा नाही म्हणजे न शोभण्यासारखं मी काय केलंय ना? पुढे बोलतेस? या दादा बोलता समोर. नंदा, तुला बजावून ठेवतोय. या पुढे तू सुनाजला भेटायचं नाही, त्याच्याबरोबर बोलायचं नाही. अगं जरा नीट विचार कर. जोडीदार निवडायचा तोही कसा? आपल्या तोला मोलाचा असावा. अगं कुठे तो भिके कंगाल राजा भाऊ आणि कुठे मी? चंगेज खान बाहेर गेले वाटतात. प्रेम करायचं ते आमच्यासारख्या बरोबरी असलेल्या माणसांची. हा कुठे तो भिके कंगाल दादा साहेब आणि कुठे मी? अमर, कोण भिके कंगाल? तुम्ही काय? अरे तुम्ही कसे असणार? ते एक ऍक्टिंग करतो, ऍक्टिंग. नवीन एक सिनेमा आलाय दिल या मर गया. त्या सिनेमातल्या विलनची ऍक्टिंग कशी आहे ना त्याचा जरा अभ्यास करत होतो. थोबाड पडून टाकेल
आणि अभ्यास कोण करणार? तुझा बाप. हो काय? अरे मला ते काय ऐकून तर घे माझं, असं नाही करतोय. ऐकून तर घे. काय ऐकून सांग? अरे काय ऐकायचं शिल्लक राहिले रे माझ्या आयुष्यामध्ये? पप्पाने बोला तुझा पप्पा, तुझा पप्पा. पप्पा, माझ्या पप्पाने गणपती आणला. ते पप्पा तिघांनाही सांगतो, या पुढे बापाला बाप म्हणणार नाही. आनंद, कोणाबद्दल बोलतोयस तू? शुद्धीवर आहेस का? आले आमचे पप्पा आले. पप्पा पप्पा या. हे तो भागते आहे. अमर, कुठे निघालास? आज कुठे निघालास? मग कुठे जाऊ? सकाळपासून कुठे तडपडला होतास? तो बाहेर गेलेलो, आमचा निकाल होता ना. म्हणजे लागला निकाल? हो, त्याबरोबर माझा पण लागला. म्हणजे नापास झाला? काय कॉन्फिडन्स आहे. हा? यापुढे सुनाबरोबर तुझं कसं लग्न होतं ना, तेच पुन्हा एकदा विचारतो या. शेवटचं विचारतो. नीट विचार कर. करशील ना माझ्याशी लग्न? सर्जेराव, अरे आम्ही कुठे आणि हा कुठे? आणि प्रेम आहे परस्परावर. अरे आग लाव अशा प्रेमाला. जन्मनंतरची जीवाची भावना. काय आपण ते तुझ्या ठीक आहे नंदा, उठ. आज मी तुझी भाववेद पूर्ण करतो. तुझी भाववेद आज मी पूर्ण करतो. पण माझ्या काही अटी आहेत. माझ्या काही अटी आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेत. दादासाहेब खोत, माझी पहिली अट. बोल. गोर गरीब जनतेला फसवून त्यांना कर्जबाजारी करून त्यांची जमिनी गिळंकृत करणारी जी कागदपत्र तुमच्याकडे आहेत, ती आजच्या आज माझ्या सुपूर्द करायची आहेत. तुम्हाला करणार की नाही? आता माझी दुसरी अट. सुनाद आणि नंदा यांचं दोघांचं लग्न तुम्हाला लावून द्यायचं आहे, स्वतःच्या खर्चानं. बोला दादासाहेब खोत. सावकारी करून या लोकांच्या मी जमिनी बळकावल्या तुम्हाला पैसा कमवण्यासाठी. आज माझ्याकडे पैसा आहे म्हणून आज तुमच्या समोर एक वैभव आहे. नाहीतर जी आज गावात अनेक गरिबांची हालत झाली आहे तशी तुमची होऊ नये म्हणूनच हा सगळा मी खटाटोप केला होता. तर आता आलोय घरी नाटक बघून. आणि जर हे नाटक तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर आय बटनमध्ये लिंक देतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता पूर्ण नाटक. तर हा व्लॉग इथेच संपतोय. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला.